काय सांगाल एकंदरीत वर्धापन दिवस आणि आज राष्ट्रीय अध्यक्ष यांचा वाढदिवस? आज आमच्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्या दिवशीच आज आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट ह्याचा आज वर्धापन दिवस आहे. आणि त्याचबरोबर ह्या पक्षाचे राष्ट्रीय नेते मान्य दीपक भाऊ निकाळजे यांचा वाढदिवससुद्धा आज ह्या दिवशीच आहे. रिपब्लिकन म्हणजे हे केवळ पार्टीचं नाव नसून एक संविधानिक युद्धाचा झेंडा आहे. आज तुम्ही कुठेही जावा, प्रत्येक पक्षामध्ये निळ्या झेंड्याशिवाय त्यांचं राजकारण होत नाही आहे. आणि कुठल्याही अन्याय गोरगरिबावरती जर अन्याय झाला तर सर्वात प्रथम जर कुठला जो पक्ष जर रस्त्यावर उतरत असेल तो रिपब्लिकन पक्ष असतो. तर ते मी माझ्या पक्षाच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने मान्य दीपक भाऊ निकाळजे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि जो आमचा पक्ष आहे त्या पक्षातील सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यांना सुद्धा पक्षाच्या वर्धापनानिमित्त शुभेच्छा देतो. एकंदरीत वर्धापन दिवस तर आहे, काय नवीन भूमिका असेल, काय येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकी आहेत, काही ठोस पाऊल उचलले जाणार आहेत का, आणि कोणासोबत युती संदर्भात विचार सध्या चालू आहे का, विचार मंथन सध्या चालू आहे का? युतीबद्दलचा जो निर्णय आहे तो सर्वसामान्य जी आमची कोर कमिटी असते त्याचा निर्णय ती कोर कमिटी घेते. आणि जो पक्षाचा अध्यक्ष जो निर्णय असतो तो निर्णय आमचे सर्वसामान्य लोकांना आम्ही मान्य करून त्या निर्णयाच्या वतीने नंतर आम्ही त्या ठिकाणी पक्षाचं काम करतो. काय वाटतंय की महानगरपालिका निवडणूक आहेत यंदा, ह्या वेळेला जेव्हा तुमचं आज बैठक होत आहेत, एकंदरीत कार्यकर्ते पूर्ण भारतातून इथे पोचलेले आहेत, काय दिशा निर्देश असतील या वेळेला? आज सर्वच जण या ठिकाणी संपूर्ण भारतातून दीपक भाऊंना शुभेच्छा निमित्त या ठिकाणी सगळेजण येतात. त्याचबरोबर पक्षाचा वर्धापन दिवस असतो. प्रत्येक वर्धापन दिवसा दिवशी या ठिकाणी एक बैठक आयोजित केली असते. त्या बैठकीमध्ये पक्षाच्या वतीने काही ठोस निर्णय या ठिकाणी घेतले जातात. आणि त्या निर्णयानंतर जो काय त्यांचा पक्षाचा आदेश असतो त्या पक्षाच्या आदेशावर आम्ही काम करतो. आणि जो कुठला आदेश पक्षाने दिला त्यानुसार आम्ही पुढची आमची पक्षाची रणनीती असते त्यानुसार आम्ही काम करतो. तयारी कशी असणार आहे, कारण की येणारे महानगरपालिका निवडणूक 2-3 महिन्याच्या वरती स्टेपलेल्या आहेत, कशी प्रकारे तयारी सध्या आहे आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या माध्यमातून कामासाठी काय सांगण्यात आलेलं आहे? बघा, आता जर आपण बघितलं की महानगरपालिका म्हणा या कुठल्याही जर निवडणुका बघितल्या तर सर्वसामान्य लोकांचा जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न आहे, त्यानंतर शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी जे प्रश्न जे तुम्ही बघताल तर दिवसेंदिवस ह्या ज्या समस्या आहेत या समस्या या ठिकाणी वाढत चालल्या.